नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपलं इयत्ता 5वीच्या नवोदयच्या माध्यमातून शिरूर पॅटर्न या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी स्वतः परांडे सर आपलं मनापासून स्वागत करतोय। आता 20 जानेवारीला आपला त्या ठिकाणी पेपर आहे। खूप थोडे दिवस त्या ठिकाणी शिल्लक आहेत, म्हणून दररोज 10 प्रश्न असे 20 दिवसामध्ये 20 गुणिले 10 असे 200 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत। नीट प्रश्न पाहिजे, वही घेऊन बसायची आणि तेच प्रश्न परत परत सोडवायचे। आपण घेतानाच प्रश्न पेपरला आलेले त्या ठिकाणी घेतलेले आहेत। असो, जर व्हिडिओ आवडला, गणित आवडत असतील तर नक्की लाईक करा। यापैकीच किंवा याच क्रियांची गणित तुम्हाला पेपरला विचारली जातील आणि पर्याय कसे कट करायचे हे पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे। पहा इथं 7 + 4/10 + 9/100 + 8/1000 याचा दशमान समकक्ष तयार नवोदय 2013 ला आलेला प्रश्न। अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। 7 पूर्ण संख्या आहे, याचाच अर्थ इथं 7.0 द्या। पूर्ण संख्येचं दशांश स्थळ नेहमी त्या संख्येच्या उजवीकडे असतं, द्यायचं टेन्शन घ्यायचं नाही। एकावर 1 शून्य आहे, याचाच अर्थ उजवीकडून डावीकडे एका घरानंतर। एकावर 2 शून्य आहे, याचाच अर्थ उजवीकडून डावीकडे 2 घरानंतर। एकावर 3 शून्य आहे, याचाच अर्थ उजवीकडून डावीकडे 3 घरानंतर। आणि ठरल्याप्रमाणे दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना दशांश स्थळाखाली दशांश स्थळ लिहून बेरीज आणि वजाबाकी करावयाची असते। 8, 9, 4 दशांश स्थळ 7 7.498 पर्याय क्रमांक 2 नंबरचं आपल्या प्रश्नाचं उत्तर। पण जर तुम्हाला हा प्रश्न आता 2024 ला आला तर पेनच टेकवायचा नाही, डायरेक्ट गोल करायला टेकवायचा। कसा पहा, अरे 7 पूर्ण संख्या आहे, मग इकडे पूर्ण संख्या 2 दिली, इथं 0 दिली, नाहीच आपलं उत्तर। मग पहिला आणि दुसऱ्यात बघा, मग याचं 4/10 आहे म्हणजे त्याला एकांश दशांश म्हणतात। मग इथं दशांश स्थळी 4 पाहिजे, इथं एकांश आणि दशांश नाहीच आहे, इथं 2 आलेले, संपला। तू गोल करून टाक, पोरं गणित सोडत बसतील, आपण गोल करून पुढच्या 2-3 गणिताकडे त्या ठिकाणी असू। पहा पुढचं त्या ठिकाणी गणित आहे नवोदय 2014 5.5 5.05 5.005 आणि 55.555 याची बेरीज विचारली। पाहणं, समजणं आणि प्रत्यक्ष सोडवता येणं याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे, म्हणून मी मगाशीच बोललोय, व्हिडिओ पाहत असताना वही घेऊन बसा, ते प्रश्न त्या ठिकाणी लिहा आणि ते मी कशी क्रिया करतोय ते 2-3 वेळा सोडवा आणि एकदा का सोडवली आणि एकदा का लक्षात आली, सहजरित्या तुम्हाला उत्तर जमेल। दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना दशांश स्थळाखाली दशांश स्थळ, इथं सगळ्या संख्यांमध्ये 4च्या 4 दशांश स्थळ दिलं असल्यामुळं त्या ठिकाणी अजिबात आपल्याला टेन्शन नाही, पण पूर्ण संख्या दिल्यावर त्रास होतो बऱ्याच मुलांना। आणि मग 5शी 5 त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं इथं 5 इथं दशांश स्थळ आहे आणि मग सगळ्यात महत्वाचं 5 आणि 5 10 हातचा त्या ठिकाणी 1 आला, 5 आणि 5 10 आणि 1 11 हातचा आला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11 हातचा आला 1, 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 आणि 1 21 हातचे आले 2 आणि 5 आणि 2 7 दशांश स्थळाखाली दशांश स्थळ 71.1105 आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4। आणि मग 1 ची स्थानिक किंमत विचारली तर 1 लिहा, 7 ची स्थानिक किंमत विचारली तर 70 लिहा। हे 1 ची स्थानिक किंमत विचारली तर एकांश म्हणजे 0.1 लिहा। या 1 ची स्थानिक किंमत विचारली तर एकांश दशांश म्हणजे 0.01 लिहा। ह्या 5 ची स्थानिक किंमत विचारली तर 0.005 लिहा, कारण एकांश दशांश शतांश हजारांश आणि 10,000 असं पण आहे। हे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात, फक्त न चुकण्यासाठी तुम्ही इथं 0 द्या, काही फरक पडत नाही। आपल्याला थोडा त्रास होतोय ना गणित सोडवायला, एक मार्क शहरी भागातल्या मुलांना तर एक प्रश्न महत्वाचा आहे। मी आता ऑफलाईन क्लासमध्ये मला समजतंय की नेमक्या विद्यार्थ्यांकडून चुका काय होतात। लक्षात घ्या, पुढल्या वर्षीची बॅच आपण आता लवकरच चालू, 13 महिन्याची नवोदयची बॅच आणि 13 महिन्याची त्या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाची आपल्या सैनिक स्कूलची बॅच त्या ठिकाणी टाकणार आहे। उद्या परवा त्याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे। अतिशय कमी फी मध्ये त्याचं विश्लेषण आपण कंटिन्यू 13 महिने करणार आहोत, नवोदय आणि सैनिक स्कूल सातारा। असो, चला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि गणित नवीन पाहण्याचा प्रयत्न करा जी पेपरला इथून मागे आलेली आहे। 2 संख्यांचा मसावी 6 आणि लसावी 72 आहे। एक संख्या 18 आणि दुसरी संख्या कोणती? प्रकरणामध्ये पहा, ऍप मध्ये मी तुम्हाला सगळं बोललोय। असं जर गणित आलं ना, तू एक सूत्रच लक्षात ठेव बाळा, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणुले लसावी।
मसावी गुणुले त्या ठिकाणी लसावी. मग ह्या सूत्राचा वापर सर नेमका आम्ही कोणत्या धर्तीवर करायचा बरं सांगू शकाल? हो, तुला दोन संख्यांचा गुणाकार देतील, मसावी देतील, लसावी विचारतील, सूत्र आहे. तुला दोन संख्यांचा गुणाकार देतील, लसावी देतील, मसावी विचारतील, सूत्र आहे. तुला जसं दोन संख्यांपैकी एक संख्या दिली जाईल, तुला दुसरी संख्या विचारली जाईल, मसावी 6 आहे आणि लसावी त्या ठिकाणी 72 आहे. सूत्रात किंमत टाकून द्या आणि फक्त मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला अधिकचं वजा, वजाचं अधिक, गुणुलेचं भागिले, भागिलेचं गुणुले, असे दररोज 4-5 प्रश्नांचा सराव करा आणि मग 18 गुणुले आहे, खाली जाऊन ते भागिले झाले आणि जर 18चा पाढा येत असेल तर सुंदरच आहे. 18 1 18, 18 2 36, 18 3 54 आणि 18 चौक 72. आता भाग वेगवेगळ्या पद्धतीने मुलं देतात, आपण सोयीस्कर देऊ. 6 चौक 24 आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 नंबरचं आपलं उत्तर आहे. असो, चला पुढचा प्रश्न त्या ठिकाणी पाहायचा आहे. काय आलेला आहे? नवोदय 2005 37,800 चे मूळ अवयव खालीलपैकी कोणते? शब्द किती सुंदर दिलाय पहा ना, सुंदर शब्द आहे. मूळ अवयव म्हणजे तुला असा पर्याय शोधायचा की त्या पर्याय सर्व मूळ अंक पाहिजे. 2 3 5 7 11 13 17 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 101 103 107 109 113 ह्या सगळ्या तुम्हाला पुढच्या 129 131 ह्या सुद्धा माहित पाहिजे. 3 नंबर आणि 4 नंबर आपलं कधीच उत्तर येऊ शकत नाही सर. का? त्याचं कारण 8 ही मूळ नाही, 27 मूळ नाही, 25 मूळ नाही, 25 मूळ नाही, 27 मूळ नाही, 4 मूळ नाही. मूळ अवयव म्हणजे पर्यायातच सगळ्या मूळ संख्या पाहिजे. 2 तर पर्याय निघून गेले, राहिला पहिला आणि दुसरा पर्याय. मग आता सगळीकडे मूळ संख्या आहे, सगळीकडे मूळ संख्या आहे आणि मग ज्याचा गुणाकार 37,800 येईल ना ते तुझं उत्तर. आता काय आपल्याला देवानी पत्र नाही पाठवलं 2 नंबरचं उत्तर आहे. मग तू काय कर, ह्यात ए आणि बी मध्ये ना बघ कोणता गुणाकार तुला पटकन जमेल, तर पहिला गुणाकार पटकन जमेल. पहा ना, यांचा गुणाकार केला 2 2 4, यांचा गुणाकार केला 3 त्रिक 9, यांचा गुणाकार केला 7 5 35 35 किंवा 7 7 1 इथं 5 लिहू आणि 7 7 49 करू जर आपल्याला गुणाकार पटकन जमत नसेल तर. आणि मग यांचा गुणाकार केला 9 5 45 आणि 45 2 180 यांचा गुणाकार केला आणि 49 हा शून्य लिहून टाक. 18 9 18 9 18 9 त्या ठिकाणी 162 झाले. हातचे आले त्या ठिकाणी 16, 18 चौक 72, 72 आणि 16 त्या ठिकाणी 88 झाले. 8820 गुणाकार आला, नाही जमणार. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 3 नंबरचं उत्तर. पोरक विचार करत बसतील तोपर्यंत आपल्याला उत्तर आलेलं असेल. मूळ अवयव कोणते म्हणजे असा पर्याय शोधायचा आहे की त्या पर्यायात सर्व मूळ संख्या पाहिजे, शिवाय तिसरा आणि चौथा नाही, कारण त्या मूळ संख्या त्या ठिकाणी नाहीये. म्हणून व्हिडिओ आवडत असेल, गणित आवडत असतील तर नक्की त्या ठिकाणी लाईक करा. तुम्हाला भारी भारी गणित त्या ठिकाणी पाहायला भेटतील. 6/10, 7/20, 27/50 आणि 19/25 सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, असा आपल्याला नवोदयला प्रश्न विचारलाय 2001 ला. पहा, तुम्हाला काय माहिती आहे 5वीचं नॉलेज काय आहे स्कॉलरशिपचं, की जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. अंश जर समान असतील तर ज्याचा छेद लहान तो मोठा अपूर्णांक, ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक. राजा हो, 2001 ला छेद पण समान नाही दिला, अंश पण समान नाही दिला, अशा वेळेस तू छेदस्थानच्या संख्या बघ, 25 50 20 आणि 10 ह्या सगळ्या संख्येने 100 ला भाग जातो. 25 चौक 100, 50 2 100, 20 5 100, 10 10 100. मग तू याचं शतमानात रूपांतर कर ना. म्हणजे इथं मी जे शिकवताना 2-3 गोष्टींचं रिव्हिजन करतोय. शतमानात रूपांतर करणे, मला याचं 6/10चं शतमानात रूपांतर करायचंय म्हणजे 100 निघुणार. त्यानंतर मला 7/20चं शतमानात रूपांतर करायचंय म्हणजे मी 100 निघुणार. मला 27/50चं शतमानात रूपांतर करायचंय म्हणजे मी 100 निघुणार. आणि मला 19/25चं शतमानात रूपांतर करायचंय म्हणजे मी 100 निघुणार. शतमानात मग ते दशांश अपूर्णांक असो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असो, व्यवहारी अपूर्णांक असो, पूर्ण संख्या असो, त्याचं शतमानात ज्यावेळेस आपल्याला रूपांतर
रूपांतर करायला विचारलं जातं त्यावेळेस त्या संख्येला, त्या अपूर्णांकाला, त्या दशांश अपूर्णांकाला 100ने गुणल्याशिवाय माग हटायचंच नाही. आणि मग या ठिकाणी 6 गुणुले 100 भागिले 10, 10 एक 10, 10 10 100, 6 10 60, 60% झाले. इथं 7 गुणुले 100 भागिले 20, 20 5 100, 7 5 35% झाले. इथं 27 गुणुले 100 भागिले 50, 50 दुने 100, 27 दुने 54% झाले. आणि इथं 19 गुणुले 100 भागिले 25, 25 चोक 100, 19 चोक 76% झाले. आणि मग तुझे 60 मोठे का 35% मोठे का 54% का 76%, तर साहजिकच 76% मोठे आहेत. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 4 तुझी मोठी संख्या झाली. याचा सराव कर. इथं या गणितात शेकडेवाडीचा सराव झाला, अपूर्णांकाच्या लहान मोठेपणाचा त्या ठिकाणी सराव झालाय. आणि तुला जर लहान संख्या विचारली तर सर्वात लहान 35 आहे. याचाच अर्थ 7/20 ही लहान आहे. अपूर्ण म्हणजे त्या ठिकाणी शेकडेवारीत रूपांतर करणं म्हणजेच त्या ठिकाणी त्या संख्येला 100ने गुणलं. लक्षात ठेवायचंय. चला पुढचा प्रश्न नवोदय 2014 आलाय. एक भांडे एका पाण्याने 1/पंचांश भरलेले आहेत. अतिशय सुंदर. 1/चतुर्थांश, 1/4, 1/तृतीयांश, 1/3, 1/द्वितीयांश, 1/2, 1/पंचांश, 1/5, 1/अष्टांश, 1/8 आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. तर त्या भांड्याची क्षमता किती? अतिशय सुंदर गणित आहे. अरे एक भांडा आहे आणि या भांड्याचे समान 5 भाग केले. 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग आणि 5 भाग. 1 2 3 4 आणि 5. आणि 1/पंचांश भरले. याचा अर्थ भाग केलेले आहेत 5 आणि भरले आहे राजा 1. आणि मग आता मला सांगा 5 भागापैकी 1 भाग भरले म्हणजे 4 भाग शिल्लकच आहे. इथं काय कोणी देवाने येऊन सांगण्याची गरज नाहीच आहे राजा. 5 भाग केले, 1 भाग भरला म्हणजे 4 भाग शिल्लक आहे. आणि त्यांचं गणितात म्हणणं काय 2014ला की अजून 40 लिटर पाणी टाकलं ना की लगेच ते भांड पूर्ण भरणार आहे. म्हणजे 4 भागाचा अर्थ 40 लिटर झाला. तर आपल्याला एका भागाचा अर्थ काढायचा आहे. 40 भागिले 4, एका भागाचा अर्थ 10 लिटर आहे. मग त्या टाकीची क्षमता विचारली. क्षमता आपल्याला काढावायची आहे. ही काढत असताना एकूण 5 भाग केले. एका भागाचा अर्थ 10, 10 5 50 लिटर त्या भांड्याची धारकता आहे. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. लक्षात ठेवा. गणित उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येतील. पुढचा प्रश्न 2020 ला आलेला आहे. पहा, जर 15 वजा 15 भागिले 15 गुणुले 6 बरोबर x. माझं बोलणं, माझा विचार मी प्रत्यक्षात ऑफलाईन क्लासमध्ये घेत असताना मला विद्यार्थ्यांतून ते जाणवते. गणित सोडवताना पोरांच्या काय काय चुका होतात, म्हणून ते मी ऑनलाईन मध्ये पण त्या चुका सुधारण्याचा जे व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या त्या चुका नको व्हायला या दृष्टीने त्या ठिकाणी बोलतोय. कंचे भागुबेव पहिल्यांदा भागाकार करायचा आणि मग काय करतात 15तून पोरं काय करतात माहितीये का 15 1 15, 15ने त्याच संख्येने त्याच संख्येला भागल्या भागाकार 1 येतो. हे न करता 15 15 0 असं लिहिण्याचा प्रयत्न करतात. तिथंच उत्तर चुकलेलं असतं. त्या संख्येने त्या संख्येला भागल्या भागाकार 1 येतो. 6 गुणुले x. आता पहिल्यांदा गुणाकार करा. 6 1 6 बरोबर x आणि 15तून 6 गेला 9 उरले. x ची किंमत 9. पर्याय क्रमांक C तुमच्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. असो, चला पुढचा प्रश्न. असेच गणित आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, पहा, चॅनल सबस्क्राईब करा आणि स्टारच्या जागी कोणती किंमत घातल्यास 56 स्टार 891, 56 स्टार 891 या संख्येला 11ने भाग जाईल. आता इथं 11ची कसोटी जेवढी महत्वाची तेवढ्या इतर कसोट्या पण महत्वाच्या आहे. 2ची संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 व 8 पाहिजे. 3ची संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत पाहिजे. 9ची संख्येतील अंकाची बेरीज 9च्या पटीत पाहिजे. मग 11ची कसोटी काय आहे? एकाडेक अंकाचे बेरजेतला फरक काढायचा. पाहत का, एकाडेक अंकाच्या बेरजेतला फरक काढायचा. एकाडेक अंकाच्या बेरजेतला फरक काढायचा. एकाडेक अंकाच्या बेरजेतला फरक काढायचा आणि तो फरक आहे ना, फरक एकतर 0 पाहिजे किंवा त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं एकतर तो सगळ्यात महत्वाचं इथं 5 अधिक इथं एकाडेक अंकाच्या बेरजेतला फरक 6 अधिक 8 अधिक 1 याची बेरीज 15 आली. याची आता याची बेरीज करायची. 5 अधिक स्टार अधिक त्या ठिकाणी 9 स्टार सोडला तर याची बेरीज 14 येते.
काय करायचं, एकाडेक अंकाच्या बेरीज करायची, एकाडेक अंकाची करायची आणि त्या बेरीजेतला फरक काढायचा. तो एकतर फरक 0 तरी पाहिजे किंवा 11च्या पाढ्यात तरी असणं गरजेचं आहे. म्हणजे 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 110, 121, 132, 143, 154, 165, 176, 187 असा तरी पाहिजे. मग पर्यायापैकी कोणतं स्टारच्या जागी किंमत टाकू. आता 1 नंबरचा पर्याय आपण ग्राह्य धरू आहे, मग मी स्टारच्या जागी त्या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय टाकून दिला. बेरीज किती झाली, 1/15 आणि मग ठरल्याप्रमाणे 15तून 15 गेला 0. हो, आपलं ठरलेलं आहे, उत्तरच ए नंबरचं झालं. कारण एकाडेक अंकाची बेरीज करायची, बेरीजेतला फरक काढायचा, तो 0 किंवा 11च्या पटीत असणं गरजेचं आहे. ही 11ची कसोटी नवोदय 2006ला आलेला प्रश्न. चला पुढचा प्रश्न जायचंय. 15,000 रुपये रक्कम सरळ व्याजाने 8 वर्षांनी 25,800 होते. ए राजा, 25,800 रास आहे. 20 उदाहरणांचा व्हिडिओ मी त्या ठिकाणी याच्या आधी घेतलेला आहे. आणि मग तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती. लक्षात ठेव, तुला पहिल्यांदा सरळ व्याजाचं सूत्र माहित पाहिजे. सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागिले 100. आणि मग तुला जे जे दिले ते टाक. मुद्दल तुला 15,000 रुपये दिली, अडचण नाही. तुला दर विचारलाय, अडचण नाही. तुला काळ वर्षात दिलाय, अडचण नाही. छेदस्थानी 100 महिन्यात दिल्यावर खाली 12 घ्यायचं, दिवसात दिल्यावर खाली 365 घ्यायचं. पण तुला सरळ व्याज नाही दिलं, ती 25,800 रास आहे. मग तुला सरळ व्याज असलंय ना. नवोदयला तर एकच गणित येऊन दे, स्कॉलरशिपला 4-4, 5-5 गणित येतात 5वीला. आणि मग तुला जर सरळ व्याज काढायचं असेल ना, तर त्या राशीमधून तू मुद्दल नक्की वजा कर. आणि मग रास दिलेली आहे 25,800 आणि मुद्दल दिलेली आहे राजा 15,000. यांची वजाबाकी केली तर 10,800 रुपये तुझं सरळ व्याज झालं, जे तू सरळ व्याजा खाली मांडणं गरजेचं आहे. अशीच गणित 8वी शिष्यवृत्तीला पण येतात, नवे नवे हेच येतात. पण सरळ व्याजाच्या सूत्राने पहिल्यांदा सरळ व्याज मिळतं. जर तुला रास काढायची असेल तर मुद्दल अधिक सरळ व्याज कर. तू राशीतून सरळ व्याज वजा केल्यावर तुला मुद्दल भेटेल. तुला राशीतून मुद्दल वजा केल्यावर सरळ व्याज भेटेल. तू मुद्दल आणि सरळ व्याजाची बेरीज केली तर रास भेटेल. आणि मग ठरल्याप्रमाणे मी सांगितलंय, दररोज 5 उदाहरणांचा सराव करायचा. भागिलेचं गुणुले, गुणुलेचं भागिले, अधिकचं वजा, वजाचं अधिक. पाहणं आणि सोडवता येण्याच्यात खूप फरक आहे. पेपरला गेल्यावर तुमच्या ते लक्षात येईल. आणि मग मी काय केलं हे समजून घ्या. मला दर काढायचा, मी दर तिकडं 100 भागिले वर गुणुले 15,000 आणि 8 अंश खाली छेद झाला. भाग द्यायला सुरुवात करा. 1 2 3, 1 2 आणि 3. चला भाग जातोय का नीट समजून घ्या. भाग जातोय का नाही पहा. मला वाटतंय जातोय. 3 5 15, 3 त्रिक 9. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा 1 उरला, 3 सक 18. परत त्या ठिकाणी 4 ने जातो, 4 2 8. त्याच्यानंतर 4 9 त्या ठिकाणी 36. आणि मग दर बरोबर वर 9 1 9 आणि खाली त्या ठिकाणी उरलेले आहेत 10, कारण 5 2 10. मग दर बरोबर एकावर 1 0 म्हणजे 0 त्या ठिकाणी 9. आपला भाग कुठं नाही, सॉरी गरज नाही, इथे या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. 5 1 5, 5 2 10, 2 1 2, 2 1 2. इथला भाग पुन्हा एकदा नीटनेटकात पाहून घ्या. इथं पहा, गुणुलेचं भागिले आणि भागिलेचं गुणुले. 10,800 गुणुले 100 भागिले 15,000 गुणुले 8. अंशाचा छेद आणि छेदाचा त्या ठिकाणी अंश आपण त्या ठिकाणी करतोय. आणि भाग व्यवस्थित द्या. 1 2 3, 1 2 आणि 3. आणि मग 15 ने भाग द्या. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 105, 3 उरले. 15 2 30, 8 1 8, 8 9 72. आणि मग व्याजाचा दर राजा 9% आलं. हेच गणित तू 10 वेळा सोडव. हेच सोडव, नवीन न घेऊ. 30 परत क्रिया कर. भाग देता येतोय का नीट पहा. रास कशी, राशीतून मुद्दल वजा केल्यावर सरळ व्याज कसं येतं याचं तू रिव्हिजन कर. आणि क्रिया तुझ्या सोबतीला नक्कीच आहेत. आजच्या दिवसातलं शेवटचं गणित त्या ठिकाणी आहे. एक दुकानदार 15 रुपयाला 1 बॉल पेन व त्या ठिकाणी पुढे दिलेलं आहे 10 बॉल पेनचे पाकिट घेतल्यास 120 रुपयाला त्या ठिकाणी विकतो. अनिशाने 22 बॉल पेन घेतले तर तिला ते केवढ्याला पडले. आता एक छोटीशी गोष्ट इथं समजून घ्या. 15 रुपयाला 1 बॉल पेन, त्याला जर सुट्टे त्या अनिशाला घ्यायचे असेल तर दुकानदार ना 1 पेन 15 रुपयाला देऊन टाकतो. चल जा घेऊन म्हणतो.
पण ते 10 बॉल पेनचा एक पाकिट घेतलं ना, 10 पेनचं एक पाकिट घेतलं ना, ते 120 रुपयालाच पडतंय. आता पहा बरं, माझी इथं जनरल थिंकिंग म्हणजे जनरल विचार आहे. एक पेन तू सर सुट्टा घेतला, मग समजा मला 10 पेन सुट्टे घ्यायचे, तर मला किती रुपये लागतील 10 पेन घ्यायला? 150 रुपये लागतील. पण मी गिराईक आहे, माझ्या समोरचा व्यक्ती दुकानदार आहे, मी माझे पैसे वाचवणार ना. मला पेन 22च घ्यायचे, फायनल आहे, मला पेन 22 घ्यायचे आहे. मी त्याला म्हणणार नाही सुट्टे द्या मला 22, कारण मला कळलंय की एक पेन जर सुट्टे घेतले तर जास्त पैसे लागणार आहे, पण तेच पेन जर पाकिट रूपामध्ये घेतले तर आपल्याला त्या पैसे कमी लागणार आहे. आणि मग काय केलं, या 22 पेनचं पहिलं 10 पेनचं पाकिट घेतलं, 10 पेनचं पाकिट घेतलं, मला पेनचं पाकिट 10 पेनचं ते मला 120 रुपयाला पडलं. मला सुट्टे पेन नाही घ्यायचे. ह्या 22 पेन मधले मी पुढचं एक पाकिट घेतलं 10 पेनचं, ते मला 120, कारण मला सुट्टे घ्यायचेच नाही, घ्यायची वेळ आली तरच घेणार आहे. मग आता या 22 पेनामधले 20 पेन गेले, आता मला 2 पेन घ्यायचे बाकी आहेत. आता मला पाकिट घेऊन जमणार नाही. तो म्हणतोय जर तुला 2 सुट्टे, मग तुला सुट्ट्याच्या पैसे म्हणजे सुट्ट्याच्या हिशोबाने तुला ते पेन घ्यावे लागतील. म्हणजेच काय, तर सुट्टे पेन मला 2 घ्यायचे, त्याच्यासाठी मला 30 रुपये द्यावे लागतील. मी 10 पेनचं जो पॅकेट आहे ते मी 10 पेनच्या रूपात घेतलं, 120 रुपयाला घेतलं, आणि मला 22 पेन पूर्ण करायचे होते. मग सुट्टे पेन मला ते प्रति 15 रुपयाला पडले 30. आणि मग या तिघांची बेरीज करायची, 120 आणि 120 240 अधिक 30 270 रुपये. आपल्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 नंबरचं त्या ठिकाणी उत्तर आहे. नवोदय 2014 ला आलेला प्रश्न. अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्नांचं रिव्हिजन त्या ठिकाणी केलंय. चांगले पहा, नीटनेटके पहा. मी शक्यतो आलेल्या प्रश्नांवरच बोलतोय, जेणेकरून त्या स्वरूपाचंच त्या ठिकाणी तुम्हाला नॉलेज भेटावं आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी मार्क पडावेत. लक्षात ठेवा, ह्या वर्षीची म्हणजे 2024 ते 2025 ची नवीन नवोदयची बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन आपली 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारीला त्या ठिकाणी सुरू होते. माफक फी त्या ठिकाणी आहे, त्याचं विश्लेषण नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी येईल. नवोदयची बॅच सेपरेट पडते, स्कॉलरशिपची बॅच जे आता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तर आपल्याला सैनिक स्कूल ह्या वर्षीचं टार्गेटच आहे आपलं. सैनिक स्कूलची बॅच नवीन लेखी स्वरूपामध्ये नोट्स, लेखी स्वरूपामध्ये गणित, सगळ्या नवीन गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्या ठिकाणी घरपोच तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. अतिशय माफक फी, कमी फी मध्ये भरपूर नॉलेज देण्याचं काम त्या ठिकाणी करेल. त्याची सविस्तर माहिती तुम्हाला उद्या किंवा परवा त्या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या बॅच आपण तयार केलेले आहे. त्याची सविस्तर माहिती 2 दिवसात तुमच्या मोबाईल पर्यंत येईल. असो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. 20 जानेवारीपर्यंत म्हणजे 19 जानेवारीपर्यंत तुम्हाला दररोज 10 उदाहरणं तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी युट्यूबला येतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. त्याच 200 उदाहरणांपैकी 20 उदाहरणं तुम्हाला येतील. शब्द आहे, पेपर झाल्यानंतर मला फोन करा, कारण ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांमध्ये मला कळतंय की विद्यार्थ्यांकडून छोट्या चुका कशा होतात, आणि त्या चुका टाळण्यासाठी आपण हे प्रश्न पुन्हा त्या ठिकाणी घेतोय. हळूहळू अवघड, वेळ वेगांतर, काळ कमी याची सुद्धा, पण सगळी उदाहरणं पेपरला आलेल्या माध्यमातूनच त्या ठिकाणी होणार आहेत. असो, थांबूयात. धन्यवाद.